So Jenkins is a free and open source tool which offers automated CI/CD pipeline. Okay, so Jenkins is written in Java with various plugins which are mainly used to build continuous integration pipeline. आता ह्या वाक्याचा अर्थ काय? Jenkins is written in Java, ते ठीक आहे. Various plugins which are mainly used to build continuous integration pipeline. आता Jenkins मध्ये कसं असतं, प्लगइन्स असतात, वेगवेगळे प्लगइन्स असतात. आता हे जे मगाशी आपण बघितलं की जेनकिन्स गिट कडनं कोड घेतोय, जेनकिन्स मॅविन मध्ये बिल्ड करतोय, जेनकिन डॉकर इमेज तयार करतोय. आता हे सगळे टूल्स आहेत ना. जेनकिन हा स्वतः एक टूल आहे, गिट एक टूल आहे, मॅविन एक टूल आहे, डॉकर एक टूल आहे. आता ह्या सगळ्या टूल्स एकमेकांसोबत काम कसं करणार, हे सगळे टूल्स एकमेकांसोबत इंटिग्रेट कसे करणार, तर ते इंटिग्रेट करण्यासाठी असतो प्लगइन. तर जेव्हा आपण जेनकिन्स मध्ये प्लगइन इन्स्टॉल करतो तेव्हा जेनकिन आणि जो कुठला प्लगइन, समजा आपल्याला गिट आणि जेनकिन ह्या दोघांचं इंटिग्रेशन करायचंय, तर प्लगइन त्या प्लगइनचं नाव आहे गिट इंटिग्रेशन. मॅविन सोबत आपल्याला इंटिग्रेट करायचंय तर त्याचं नाव आहे मॅविन इंटिग्रेशन. अशा प्रत्येक टूलसाठी प्लगइन आहेत. जेव्हा आपण तो प्लगइन इन्स्टॉल करतो जेनकिन्स मध्ये तेव्हाच आपण इंटिग्रेट करू शकतो. मग कॉन्टिन्युअस बिल्ड अँड टेस्टिंग लीड्स टू फास्टर प्रोजेक्ट डिलिव्हरी विच इज अचीव्ड बाय जेनकिन्स. आता आपण CI/CD पाईपलाईन बिल्ड करणार, जी ऑटोमेट करणार, ह्याच्याने काय होणार, आपलं पूर्ण आता CI/CD सी जो आहे ना तो सगळ्यात महत्वाचा आहे ना. कॉन्टिन्युअस तुमच्या सगळ्या गोष्टी कॉन्टिन्युअसली होतात एका पाईपलाईन मध्ये. त्याच्यामुळे कंटिन्यू डेव्हलपमेंट होणार, कंटिन्यू टेस्टिंग होणार, कंटिन्यू बिल्ड होणार, कंटिन्यू डिप्लॉयमेंट होणार. ज्याच्यामुळं एक मिनिट, आवाज येतोय का माझा? हो येतोय आवाज. हा, तर सगळ्या गोष्टी एका पाईपलाईन मध्ये कंटिन्युअसली होत राहणार. डेव्हलपमेंट होत राहणार, टेस्टिंग होत राहणार, बिल्ड होत राहणार, डिप्लॉयमेंट होत राहणार. त्याच्यामुळे चेंजेस जरी काय असतील तरी ते जसा डेव्हलप करेल, कमिट करेल, ते ऍज सून एज पॉसिबल, ऍज फास्ट एज पॉसिबल ते डिप्लॉय होणार आणि ते चेंजेस रिफ्लेक्ट पण होणार लवकरात लवकर. ज्याच्यामुळे काय होतं, आपली प्रोजेक्ट डिलिव्हरी असेल, जो कुठला प्रोजेक्ट असेल, जी कुठली सर्व्हिस असेल त्या कंपनीकडं, तर जो कुठला प्रोडक्ट असेल त्याची डिलिव्हरीची स्पीड वाढती जेव्हा आपण कोणती CI/CD पाईपलाईन इम्प्लिमेंट करतो तेव्हा. सो each commit is continuously monitored which increases the efficiency of build. आता जेव्हा आपण एखादा जॉब बिल्ड करतो, आता जॉब म्हणजे काय, जेनकिन्स मध्ये जेव्हा आपण आता हे जे आपण मगाशी सगळं सांगितलं, गेट इंटिग्रेशन, मॅविन इंटिग्रेशन, ही सगळी पाईपलाईन जी बिल्ड करतो ना, त्याला जेनकिन्स मध्ये जॉब म्हणतात. जॉब क्रिएट करायचा असतो आपल्याला. तर जेनकिन्स मध्ये जेव्हा आपण एखादा जॉब बिल्ड करतो, तर तो जेव्हा बिल्ड करतो तेव्हा त्याच्या कन्सोल आउटपुट मध्ये सगळे लॉग्स असतात. सगळ्या म्हणजे जरी कुठं एरर आला, जरी कुठं फ्लो तुटला, तरी त्याच्या थ्रू आपल्याला लगेच कळतं की चुकतंय कुठं, एरर कुठं आलाय, काय गोष्टी कमी आहे का. त्याच्यामुळे इच कमिट इज कंटिन्युअसली मॉनिटर्ड विच इन्क्रीजेस द एफिशियन्सी ऑफ बिल्ड. म्हणजे वेळही वाचतो त्याच्यामुळे. ऑल द जेनकिन्स प्लगइन आर यूज्ड टू इंटिग्रेट विथ अदर टूल्स, आर व्हेरी मच युजर स्पेसिफिक अँड ऑल आर रिटन इन जावा. इथे प्लगइन्स पण सगळे जावा मध्येच लिहिलेले आहेत, जेनकिन्स पण आणि त्याचे प्लगइन्स पण. जेनकिन्स कॅन बी इन्स्टॉल्ड ऑन एनी ऑपरेटिंग सिस्टीम. नेक्स्ट, आकाश, मला एक क्वेश्चन होता इथे. हे जे तुम्ही बोलला की आपण इंटिग्रेट करण्यासाठी प्लगइन यूज करतो, तर हे प्लगइन हे वेगळं ऍप्लिकेशन आहे की आपण त्यामध्येच यूज करतो जेनकिन्स मध्ये? जेनकिन्सच्या आतमध्येच मी दाखवेल तुम्हाला. आपण आता हे झाल्यावरती जेनकिन्स जेव्हा इन्स्टॉल करू ना, इन्स्टॉल केल्यावर मी तुम्हाला दाखवेल की प्लगइन्स कुठून इन्स्टॉल करायचे. ठीक आहे. आता जेनकिन्सची हिस्ट्री कशी आहे, 2004 मध्ये म्हणजे जेव्हा सन मायक्रो सिस्टीम्सनी पहिलं हडसन नावाचं एक टूल डेव्हलप केलं, त्याच्यानंतर 2010 मध्ये ओरॅकलनी सन मायक्रो सिस्टीम्सलाच ऍक्वायर केलं. मग नंतर काय झालं, इन्फ्रास्ट्रक्चर आणि प्रोजेक्ट नेमचा एवढा इश्यू झाला की त्यांच्यामध्ये एक डिबेट झालं मोठं की त्याचं नाव चेंज झालं पाहिजे,
परत बरेच अशा गोष्टींमुळे त्यांचा वादावाद झाला की हडसनचं नाव चेंज झालं पाहिजे वगैरे असं. मग त्यांनी काय केलं, एक पोल घेतला, एक वोटिंग सिस्टीम घेतली. ती कोणामध्ये होती, ती ओरॅकल मध्ये आणि हडसन हा टूल वापरणाऱ्या कम्युनिटीमध्ये होती. मग त्याच्यानंतर ती एक पोल सिस्टीम घेतली, एक वोटिंग सिस्टीम घेतली आणि त्या वोटिंग सिस्टीम मध्ये त्याच्यानंतर हडसनचं नाव जेनकिन्स झालं. ते कधी झालं, 29 जानेवारी 2011 जेनकिन्स हा मार्केटमध्ये आला त्याच्या पहिल्या टूल सोबत आणि तेव्हापासून जेनकिन्सच चालू आहे. हडसन डिस्कंटिन्यू झाला तेव्हापासून. आता जेनकिन्सचे 2 आर्किटेक्चर आहेत. एक हा आहे जेनकिन्स स्टँड अलोन आर्किटेक्चर. त्याच्यामध्ये डेव्हलपर्स कमिट चेंजेस, जे आपण मगाशी बघितलं, डेव्हलपर्स कमिट चेंजेस कुठं, गिट हब रिपॉझिटरीला, ही जी मगाशी मी दाखवली ही, इथं कोड कमिट होणार. इथून जेनकिन्स तो कोड, ती कमिट पुल करणार. मग जेनकिन्स सर्व्हरवरती बिल्ड करणार. बिल्ड केल्यानंतर जिथं कुठं जो कोणता आपला प्रोडक्शन सर्व्हर असेल, त्या एन्व्हायरमेंट वरती जेनकिन्स आपला तो प्रोजेक्ट तो डिप्लॉय करणार. हे एक साधं सिंपल स्टँड अलोन आर्किटेक्चर आहे जेनकिन्सचं, की हे सगळ्यात म्हणजे पुल्स अँड बिल्ड फ्रॉम द गिटहब रिपॉझिटरी आणि त्यानंतर डिप्लॉयज टू द प्रोडक्शन सर्व्हर. दुसरं आहे जेनकिन्स डिस्ट्रीब्युटेड आर्किटेक्चर विच इज मास्टर स्लेव्ह मॉडेल. त्याच्यामध्ये फारसं म्हणजे चेंजेस इथे ही जी पहिली गोष्ट आहे ना, ही सेमच राहणार. स्टँड अलोन असलं किंवा मास्टर स्लेव्ह असलं तरी हे सेमच राहणार, की तो म्हणजे जेनकिन्स गिटहब मधनं डेव्हलपर्सचे कमिट पुल करणार. त्याच्यानंतर काय करणार, त्याच्यामध्ये एक मास्टर सर्व्हर असतो जो काय करतो, बिल्ड टेस्ट रिझल्ट. आता ज्या कुठल्या एन्व्हायरमेंट मध्ये आपलं समजा आपलं एक डेव्हलपमेंट एन्व्हायरमेंट, आपलं टेस्टिंग एन्व्हायरमेंट, आपलं एक प्रोडक्शन एन्व्हायरमेंट आहे, तर तो मास्टर काय करतो, मास्टर एन्व्हायरमेंट अवेलेबल करून देतो. ज्या कुठल्या याच्यावरती आपल्याला प्रोजेक्ट रन करायचा, ज्या कुठल्या एन्व्हायरमेंट आपल्याला पाहिजे तर मास्टर अवेलेबल करून देतो. मग बाकीच्या गोष्टी चालतात स्लेव्हवर, जसे की समजा विंडोजचा सर्व्हर आहे, समजा लिनक्सचा सर्व्हर आहे, समजा मॅकओएसचा सर्व्हर आहे. मग ह्या जेनकिन्स स्लेव्ह वरती आपण आपला प्रोजेक्ट रन करतो. आपण जेनकिन्स इन्स्टॉल करू उबंतू वरती, मी तुम्हाला दाखवतो. आपण त्याच्यासाठी हे आपलं आर्टिकल आहे, आपण हे फॉलो करणार आहे. तर त्याच्या प्री रिक्विसाइट्स काय आहेत, 1 उबंतू सर्व्हर 20.04, दुसरं ऍटलिस्ट 1 GB रॅम, तिसरं JDK 1.8 और हायर व्हर्जन आणि ओपन पोर्ट 8080. आता हा 8080 का, तर हा 8080 हा डिफॉल्ट पोर्ट आहे जेनकिन्सचा 8080. आता ह्या 2 गोष्टी तर नॉर्मली असणारच, म्हणजे आपण तर समजा ही जरी सिस्टीम असली, आपण सिस्टीम वापरतोय, तर ह्या 2 गोष्टी बेसिकली असणारच. तर महत्वाच्या आहे ह्या 2 गोष्टी, JDK आणि ओपन पोर्ट 8080. तर आपण त्यासाठी पहिली एक सिस्टीम बनवू उबंतूची, एक EC2 क्रिएट करू आणि त्याच्यावरती आपण जेनकिन्स इन्स्टॉल करू. तुम्हाला हे माहिती आहे ना, EC2 कसं तयार करायचं, कसं क्रिएट करायचं? हो. उबंतूचाच करू आपण. फ्री टायर वाला e2.micro फ्री टायर वाला. मग नंबर ऑफ इन्स्टन्स आपल्याला एकच गरज आहे, साईज वाढवू आपण 20 करू. सिक्युरिटी आपण एक्झिस्टिंग वाले वापरू, डिफॉल्ट वन. इथं आपलं कीपॅड सिलेक्ट करायचा, चेकबॉक्स सिलेक्ट करायचा आणि लॉन्च इन्स्टन्सेस. आता एक्झिस्टिंग सिक्युरिटी ग्रुप मध्ये 8080 ऍड केलेला होता. जरी नसेल
तर इथे जायचं सिक्युरिटी ग्रुप ह्या आयडी वरती जायचं. या इनबाउंड रूल्स मध्ये एडिट इनबाउंड इथं दिसते राईट साईडला एडिट इनबाउंड रूल्स मध्ये जायचं. ऍड रूल करायचं. ऍड रूल इथं तुमचा पोर्ट नंबर द्यायचा जो कुठला पाहिजे जसं की 8080 आणि इथं 0.0.0 ठेवायचं म्हणजे की जे करून प्रत्येक आयपी कडनं ती रिक्वेस्ट ऍक्सेप्ट होईल आणि काही नाही नंतर सेव्ह करायचं बस. असं रूल ऍड करायचं. आता तो माझ्या सिक्युरिटी ग्रुप मध्ये एक्झिस्टिंग मध्ये होता 8080. एपी कॉपी करू. P4 मोबाईल स्ट्रीम उघडू. न्यू सेशन. आपलं कनेक्शन कशाने करणार आहे आपण SSH थ्रू. तो इथं SSH सिलेक्ट करायचं. इथं IP द्यायचा. इथं चेकबॉक्स क्लिक करायचा आणि युजर नेम उबंतू द्यायचा. उबंतूच द्यायचा बाकी काही दुसरं काही नाही उबंतूच द्यायचा कारण आपल्या मशीनचंच नाव उबंतू आहे. सिस्टीमचं नाव पण EC2 मध्ये उबंतू सिलेक्ट केलेलं आहे. हे पण एक ऍडव्हान्स ऍप्लिकेशन आहे का? हो हे मोबाईल एक्स्ट्रीम एक हे एक छोटं टूल आहे ज्याच्यावर आपण आपल्या जी सिस्टीम आता जी EC2 जो क्रिएट केला तर आपल्याला हे मोबाईल एक्स्ट्रीम एक कमांड लाईन आपल्याला ऑफर करतं ज्याच्यावर आपण जे पाहिजे ते इन्स्टॉल करू शकतो कॉन्फिगर करू शकतो. इथं आपली की सिलेक्ट करायची. ओके. आता ही तुमची झाली उबंतूची सिस्टीम. आता तुम्हाला ज्या काय गोष्टी करायच्यात उबंतू मध्ये त्या सगळ्या इथं करायच्या. आता ह्यानी काय फरक पडतो आपण जे EC2 क्रिएट केला आणि जे इथं रन करतोय ह्यानी तुमच्या ही जी तुमची लोकल म्हणजे ही जी तुमची सिस्टीम आहे जी विंडोजची आणि जी तुमच्या लोकल जी फाईल सिस्टीम आहे त्याला काही इफेक्ट पडत नाही. तुम्हाला आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हा आपण ही सिस्टीम वापरायची पाहिजे तेव्हा बंद करायची जेणेकरून आपल्याला आपली सिस्टीम बूट मारायची किंवा पूर्ण उबंतू करून घ्यायची गरज नाही. आपण जेनकिन्स इन्स्टॉल करू. आता पहिलं प्रीरिक्विजिट काय की JDK इन्स्टॉल करणं. पहिलं आपण सिस्टम पॅकेजेस अपडेट करू. sudo apt-get अपडेट. हे घरी पण ट्राय करू शकतो ना आम्ही? हो हो हो. अच्छा. मोबाईल स्ट्रीम आहे पुट्टी आहे. मोबाईल स्ट्रीमचा थोडं जरा इंटरफेस चांगला आहे जरा युजर फ्रेंडली त्याच्यामुळं चांगलं आहे तर पर्पज तर दोघांचे सेम आहे काम पण दोघांचे सेम आहे. मल्टिपल ओपन करता येतात ना पेजेस त्याच्यात? हो हो हो. हे सारखंच आहे ते सेम म्हणजे हा तुम्ही इथे ऍड करून तुम्हाला पाहिजे तेवढी सिस्टीम तुम्ही रन करू शकता. आता आपण डिफॉल्ट JDK इन्स्टॉल करू. ही कमांड कॉपी करू पेस्ट करू. आता ते एकदा कंटिन्यू करायचं का नाही विचारेल. वाय प्रेस करायचं एंटर करायचं. यानंतर डिफॉल्ट JRE पण करू आपण. जावा रनटाइम एन्व्हायरमेंट. क्लिअर करू स्क्रीन. आता JRE इन्स्टॉल करू. आता जावा व्हर्जन चेक करू. कमांड आहे जावा -वर्जन 11.0.11. डिफॉल्ट JDK आपण इन्स्टॉल केला. तर त्यानंतर नेक्स्ट स्टेप आहे ऍड जेनकिन्स apt रिपॉझिटरी की. आता आपण काय करणार आहोत
की आपण ही रिपॉझिटरी, हे जे स्टेबल व्हर्जन आहे जेनकिन्सचं, ही जी की आहे ती आपण ऍड करणार आहोत आपण आपल्या सिस्टीम मध्ये. सगळे वन टाइम सेटिंग आहेत ना. ह्या सगळ्या वन टाइम सेटअप आहे. आता आपण आपल्या आर्टिकल मध्ये इथे जेनकिन इन्स्टॉलेशन पेजची लिंक सुद्धा दिलेली. आपण इथून जरी घेतली स्टेबल व्हर्जनची आपण लिंक जरी घेतली तरी चालेल, आपल्या आर्टिकल वरून घेतली तरी चालेल. जर काही एक्स्ट्राचे डाऊट्स जरी असतील किंवा डिटेल मध्ये जरी बघायचं असेल तरी आपण जेनकिन्सचं ऑफिशियल गाईडलाईनचं पेज आपण फॉलो करू शकतो. पण आपण ह्या सगळ्या गोष्टी आपल्या आर्टिकल मध्ये घेतलेल्या आहेत, त्याच्यामुळे आपलं आर्टिकल पुरेसे आहे. सो आता आपण स्टेबल व्हर्जन घेऊ. सो ही कमांड कॉपी करू आणि स्टेबल व्हर्जन इन्स्टॉल होईल आणि की ऍड होईल. इथं एकदा चेक करायचं की APT च्या अगोदर सुडो आहे आणि इथं स्पेस पण आहे. एंटर. ओके. डुप्लिकेटने आपण ती स्टेबल व्हर्जन इन्स्टॉल केलंय. नंतर नेक्स्ट स्टेप आहे ऍड द जेनकिन्स रिपॉझिटरी इन सिस्टम. ही कमांड काय नाही, म्हणजे आपण फक्त आपली जेनकिन्सची जी रिपॉझिटरी आहे ती आपल्या सिस्टीम मध्ये ऍड करतोय. स्टेबल व्हर्जन आपण केलं ते वालच फक्त. क्लिअर करू स्क्रीन. आता सिस्टीम पॅकेज परत अपडेट करू, पण जेनकिन्स इन्स्टॉल केले त्याच्यामुळे. ओके. Now it's time to install Jenkins and its dependencies. So let's copy this command. Enter. It will ask to continue. Why? Enter. हा सगळं वन टाइम सेटअप आहे. ह्याच्यानंतर ह्याच्यानंतर आपल्याला फक्त जो नवीन आयपी असाइन झालेला असेल, जर आपण इन्स्टंट स्टार्ट आणि स्टॉप केलेला असेल तर नवीन आयपी घ्यायचा आहे आणि फक्त रन करायचं आहे, बाकी काही नाही. फक्त जेनकिन्स इन्स्टॉलेशन वन टाइम. त्याच्या सिस्टीम आणि थोडं इंटरनेटच्या स्पीड नुसार थोडा वेळ घेईल. झालं. क्लिअर करू स्क्रीन. आता नेक्स्ट स्टेप आहे आपल्याला जेनकिन्स सर्व्हिस स्टार्ट करायची. सो कॉपी करू ही कमांड आहे sudo systemctl start jenkins. आता आपण स्टेटस चेक करू. सेम कमांड असणार, फक्त स्टार्टच्या ऐवजी जेनकिन्स रिप्लेस होणार. systemctlनेच आपण चेक करणार आहे. इथे बघू शकता जेनकिन्स ऍक्टिव्ह. आपण क्लिअर करू स्क्रीन. आता हे 8080 आपण आपल्या सिक्युरिटी ग्रुप मध्ये ऍड केलेलं आहे. आता जर आपल्याला आपलं जेनकिन्सचं व्हर्जन चेक करायचं असेल तर ही कमांड कॉपी करून आपण व्हर्जन पण चेक करू शकतो. 2.289.2 हे व्हर्जन आहे आपलं जेनकिन्सचं. आता काय करायचंय, आपल्याला आपला आयपी घ्यायचा आहे, हाच आपला उबंतूचा. ब्राउझर उघडायचं, आपला आयपी पेस्ट करायचा, कोलन द्यायचं आणि जेनकिन्सचा पोर्ट मगाशी मी काय सांगितलं होतं तुम्हाला, जेनकिन्स कुठल्या पोर्टवर रन होतो डिफॉल्ट? कोणता? 8080. तो एंटर करायचा. बस. झालं. आता ते विचारेल की अनलॉक जेनकिन्स. आता हा जो आहे हा जरा सिक्युरिटी सेटअप आहे. म्हणजे इथं आपण हे केलं लगेच आपण जेनकिन्सच्या डॅशबोर्ड वरती किंवा लॉग इन पेज वरती येत नाही. इथं ते आपल्याला पासवर्ड विचारेल. आता हा पासवर्ड कुठं असतो?
तर हा ह्या डायरेक्टरीमध्ये असतो, where live Jenkins secrets and initial password. हा इनिशियल पासवर्ड असतो जो की आपण आता इथे टाकल्या आपण जसं पुढं नेक्स्ट पेजला जाऊ तेव्हा आपण तो लगेच चेंज करणार आहोत. आपल्या आर्टिकल वरती कमांड पण आहे, sudo cat इनिशियल पासवर्ड. ही डायरेक्टरी आपण हे करू, पण ओपन केली sudo cat ने की आपल्याला पासवर्ड भेटेल. कॅट म्हणजे काय, आपलं त्या डायरेक्टरी मधली त्या डायरेक्टरीमध्ये म्हणजे त्या फाईल मधला कंटेंट आपल्याला दिसेल. आपण हा कॉपी करू, हा पासवर्ड आहे इनिशियल पासवर्ड, तो इथे जेनकिन्सला देऊ आणि कंटिन्यू. आता ते विचारेल की इन्स्टॉल सजेस्टेड प्लगइन्स किंवा सिलेक्ट प्लगइन्स टू इन्स्टॉल. तर इथं इन्स्टॉल सजेस्टेड प्लगइन्स वरच क्लिक करायचं. मग ज्या ज्या गरजेच्या प्लगइन्स आहेत तात्पुरत्या त्या सगळ्या इन्स्टॉल होणार. आता या फोल्डर्स, गेट ईमेल एक्सटेन्शन, ग्रॅडल अँड वर्कस्पेस क्लीनर. आणि नंतर आपल्याला ज्या पाहिजे त्या आपण नंतर जेनकिन्स मध्ये लॉग इन केल्यानंतर पण आपण इन्स्टॉल करू शकतो. आता ते विचारेल क्रिएट फर्स्ट ऍडमिन युजर किंवा स्किप अँड कंटिन्यू ऍज ऍडमिन. इथं जर आपण क्लिक केलं तर आपण तो डिफॉल्ट जो ऍडमिन होता आणि हा जो पासवर्ड आहे ह्यानेच आपण कंटिन्यू होणार. जे आपल्याला करायचं नाही, आपल्याला एक आपला स्वतःचा ऍडमिन युजर क्रिएट करायचा आहे. तर इथं आपण युजर नेम द्यायचं. युजर नेम आपण काही देऊ शकतो, जसं की डेमो युजर. पासवर्ड द्यायचा जो आपल्याला पाहिजे तो, समजा डेमो डेमो 1 2 3 असं काहीतरी देतो. कन्फर्म करतो परत एकदा. फुल नेम द्यायचं, ईमेल आयडी द्यायचा, सेव्ह अँड कंटिन्यू. इथं ते URL विचारेल जे की आपलं सेम आहे. सेव्ह अँड फिनिश वरती क्लिक करायचं. जेनकिन्स इज रेडी, युअर जेनकिन्स सेटअप इज कम्प्लीट. स्टार्ट युजिंग जेनकिन्स वरती क्लिक करायचं. आता येईल आपला जेनकिन्सचा डॅशबोर्ड. हा आहे जेनकिन्सचा डॅशबोर्ड. ओके, इथं तुम्ही आपला वरती अकाउंट देऊ शकता. इथून आपण लॉग आउट करू शकतो. तर इथं जे मगाशी मी बोललो जॉब असतो, जेनकिन्स मध्ये जॉब असतात. जी काय पाईपलाईन आपण बिल्ड करतो, जो काय प्रोजेक्ट बिल्ड करतो त्यासाठी जॉब असतो. आपल्याला तो जॉब क्रिएट करायचा असतो. इथं न्यू आयटम मध्ये गेलं तरी आपण करू शकतो. ते नाव वगैरे देऊन इथून करू शकतो. आता जे मगाशी मी बोललो प्लगइन्स, तर ते प्लगइन्स कुठे असतात, इथं यायचं. मॅनेज जेनकिन्स दिसतं इथं, ह्या मॅनेज जेनकिन्स वरती क्लिक करायचं. इथं असतं मॅनेज प्लगइन्स. ओके, ऍड, रिमूव्ह, डिसेबल और एनेबल प्लगइन्स दॅट कॅन एक्सटेंड फंक्शनॅलिटी ऑफ जेनकिन्स. हे दिसतंय, इथे क्लिक करायचं. अवेलेबल सेक्शन मध्ये जायचं. अवेलेबल, इथं आपल्याला जो कुठला प्लगइन पाहिजे, ज्या कुठल्या टूल सोबत आपल्याला इंटिग्रेट करायचं, जो कुठला टास्क परफॉर्म करायचा आहे, ज्याच्यासाठी कुठला तरी प्लगइन रिक्वायर्ड आहे, तर तो इथून इन्स्टॉल करायचा. आता समजा आपल्याला गिट आणि जेनकिन्सचं इंटिग्रेशन करायचं आहे, तर त्याचं गिट ऍक्च्युअली मगाशीच झालेलं आहे, त्यांनी डिफॉल्ट मध्येच घेतलेलं आहे. समजा मॅवेन आहे, मॅवेन इंटिग्रेशन. तर इथं काय नाही, इथं चेकबॉक्स सिलेक्ट करायचा आणि डाउनलोड नाव अँड इन्स्टॉल अँड आफ्टर रिस्टार्ट वर क्लिक करायचं. हे मगाशीचे आहेत, हे आत्ताच आहे. मॅवेन इंटिग्रेशन डाउनलोडेड सक्सेसफुली. हे मगाशी आपण जेव्हा फर्स्ट टाइम लॉग इन केलं तेव्हा हे सगळे इन्स्टॉल झालेले, पण रिस्टार्ट झाले नाही ना, त्याच्यामुळे ते इथं आलेत.
आता आपण नवीन इंटिग्रेशन केलंय, तर डाउनलोड सक्सेसफुली विल बी ऍक्टिव्हेटेड ड्युरिंग द नेक्स्ट बूट. आपण सिम्पली इथं चेकबॉक्स वरती करायचंय. आता ते रिस्टार्ट होईल. अशा पद्धतीने आपण प्लगइन इन्स्टॉल करू शकतो जेनकिन्स मध्ये. जेव्हा डॉकरशी इंटिग्रेट करायचे तेव्हा डॉकरचा, सोलर क्यूबचे करायचे तर सोलर क्यूब स्कॅनरचा, मग नेक्ससशी करायचं तर नेक्ससचा पण प्लगइन आहे, कुबरनेटिसचा आहे. ज्या कुठल्या टूल सोबत जेनकिन्सला आपल्याला इंटिग्रेट करायचे आपल्या पाईपलाईन बिल्ड करायला किंवा आपला प्रोजेक्ट बिल्ड करायला, ते प्लगइन आपल्याला इन्स्टॉल करायचे जेणेकरून इंटिग्रेशन होईल. आणि ते इंटिग्रेशन झाल्यावरती एक महत्वाची गोष्ट परत येते की ऑथेंटिकेशन. त्या ऑथेंटिकेशनसाठी म्हणजे ऑथेंटिकेशन कशाला लागतं, जेव्हा आपण समजा एखादी फाईल किंवा आपला कोड किंवा जशी पाईपलाईन जेव्हा आपल्याला CI/CD पाईपलाईन बिल्ड करायची तर त्याच्यासाठी लागती जेनकिन्स फाईल. काय लागते? जेनकिन्स फाईल, त्याच्यामध्ये आपण कोड लिहितो. त्या कोडमध्ये काय असतं, आपण जेनकिन्स प्रत्येक टूल सोबत इंटिग्रेट करतो, त्याचा कोड असतो तो. तर तो झाला किंवा दुसरा कोड गिटमधनं आपण ज्या गिटमधनं फाईल घेतोय तर त्या कशा येणार? इंटिग्रेट तर होईल टूला जेनकिन्स आणि गिट, पण त्या फाईल कशा, त्या ऍक्सेस, त्यासाठी ऑथेंटिकेशन लागतं. त्या ऑथेंटिकेशनसाठी काय करायचं, आता हे रिस्टार्ट झालं मी तुम्हाला दाखवतो. क्रेडेन्शियल्स ऍड करायचे फक्त, म्हणजे गिटचे झाले किंवा नंतर कुठली जर समजा तुम्हाला फॉर एक्झाम्पल डॉकर हब असेल तर डॉकर हबच्या वेळेस त्या डॉकर हबचे क्रेडेन्शियल ऍड करायचे, म्हणजे फक्त आपला युजर नेम आणि पासवर्ड हे ऍड करायचं. user इथे मॅनेज जेनकिन्स मध्ये परत जायचं. प्लगइन झालाय का नाही इन्स्टॉल तो पण चेक करू आपण. मॅनेज प्लगइन्स मध्ये जायचं. आता मॅवेन इंटिग्रेशन हा पण इन्स्टॉल केलेला आहे, त्याच्यामुळे अवेलेबल सेक्शनला न जाता इन्स्टॉल सेक्शनला यायचं. ह्या इन्स्टॉलला इथे सर्च करू आपण. झालंय, त्याचं व्हर्जन पण आहे 3.12. अनइन्स्टॉल करायच्या वेळेस इथं फक्त अनइन्स्टॉल वर क्लिक करायचं. ते एकदा विचारेल करायचे का नाही, बस तुमचं जेव्हा काम झालं तेव्हा तुम्ही परत प्लगइन अनइन्स्टॉल पण करू शकता. आता क्रेडेन्शियल सांगतो कुठून ऍड करायचे. डॅशबोर्ड वरती यायचं, म्हणजे आपल्या डॅशबोर्ड वरती इथं मॅनेज जेनकिन्स दिसतं बस. त्या मॅनेज जेनकिन्स मध्ये जायचं. इथं खाली इथं मॅनेज क्रेडेन्शियल्स, जसे इथं मॅनेज प्लगइन्स आहे तसे इथं मॅनेज क्रेडेन्शियल्स आहे सिक्युरिटीसाठी. तर इथं मॅनेज क्रेडेन्शियल्स मध्ये जायचं. इथं आपलं जेनकिन्स वरती जायचं. इथं दिसतं लेफ्ट साइडला ऍड क्रेडेन्शियल्स. ऍड क्रेडेन्शियल्स वरती क्लिक करायचं. तर आपल्याला कसे क्रेडेन्शियल्स ऍड करायचे त्याचा काइंड इथं सिलेक्ट करायचं. युजर नेम पासवर्ड करायचंय किंवा SSH करायचंय किंवा सिक्रेट फाईल करायची, सिक्रेट टेक्स्ट असेल किंवा कुठलं सर्टिफिकेट असेल. तर आपण समजा आता सिम्पली युजर नेम विथ पासवर्ड असेल तर इथं गिटहबचा युजर नेम, गिटहबचा पासवर्ड, ही ID म्हणजे तुम्हाला जी पाहिजे ती, तुम्हाला जी काय पाहिजे ती ID आपण देऊ शकतो. इथं डिस्क्रिप्शन दिलं तरी चालतं, नाही दिलं तरी पण चालतं. आणि ओके, बस. यांनी तुमचे गिटहबचे क्रेडेन्शियल्स, गिटहबचं ऑथेंटिकेशन जेनकिन्स सोबत होणार. त्याच्यानंतर जेव्हा केव्हा आपण जॉब बिल्ड करणार, जेव्हा आपण रिपॉझिटरी
चा ऍक्सेस घेणार तेव्हा ते क्रेडेन्शियल मागणार, तेव्हा फक्त हे आयडी तिथं येणार. जेव्हा आपण जॉब क्रिएट करणार ना तेव्हा तिथं क्रेडेन्शियल्स मध्ये ते विचारणार, तेव्हा ते ही जी आयडी दिलेली असणार. समजा फॉर एक्झाम्पल गिट क्रेडेन्शियल असं जर थोडक्यात आपण जर आयडी दिली असेल तर तेव्हा ते विचारणार, म्हणजे तिथं येणार आपल्याला ऑप्शन, तो फक्त सिलेक्ट करायचा. सिम्पल झाला आपला जॉब बिल्ड. मग जॉब क्रिएट करतो म्हणजे आपण काय करतो एक्झॅक्ट? जॉब क्रिएट करतो म्हणजे आपण आपलं प्रोजेक्ट बिल्ड करतो. आपण आपलं दाखवतो. समजा हा फ्री स्टाईल प्रोजेक्ट आहे, इथं मी काहीतरी दिलं, फर्स्ट जॉब फ्री स्टाईल सिलेक्ट केलं समजा. आता हे मॅवेन प्रोजेक्ट हे का आलं इथं, हे मागाशी नव्हतं. तुम्ही जर बघितलं ना तर मागाशी नव्हतं हे. जेव्हा आपण मॅवेन इंटिग्रेशन प्लगइन इन्स्टॉल करतो तेव्हाच हे मॅवेन प्रोजेक्टचं ऑप्शन देतं आपल्याला, नाही तर देत नाही. समजा हा फ्री स्टाईल जॉब आहे किंवा पाईपलाईन, फॉर एक्झाम्पल पाईपलाईन जॉब आहे. इथं डिस्क्रिप्शन असतं. हे आपल्या आता हे जॉब कॉन्फिगर करणं झालं तर इथं डिस्क्रिप्शन मध्ये तुम्ही काही देऊ शकता, काही नाही दिलं तरी पण चालतं. हे फक्त आपल्या माहितीसाठी किंवा दुसरं कोण तुमचं प्रोजेक्ट बघत असेल तर त्याच्यासाठी असतं, बाकी काही नाही. काही देऊ शकता. दिस इज माय फर्स्ट प्रोजेक्ट, दिस इज माय फर्स्ट जॉब ऑफ मॅवेन जावा, काही सांगू शकता. इथं असतं, इथं आपल्याला गिटहब प्रोजेक्ट सिलेक्ट करायचं. इथं प्रोजेक्टचा URL द्यायचा. हा URL हा द्यायचा असतो इथं. मग त्याच्यानंतर आपल्याला जर कुठले बिल्ड आपल्याला जर कुठले ट्रिगर सेट करायचे असतील, जसे की पोलेसियम म्हणा किंवा बिल्ड आफ्टर प्रोजेक्ट आर बिल्ड, अशा काही ट्रिगर्स जर काय सिलेक्ट करतात ते करू शकतो आपण इथं. नंतर मग जर पाईपलाईनची जी तुम्हाला मागाशी मी बोललो जेनकिन्स फाईल, ती जर इथं लिहायची असेल तर इथं येणार डिक्लेरेटिव्ह, तिकडे येणार स्क्रिप्टेड वन. जेव्हा आपण हा जॉब सेव्ह करणार आणि अप्लाय करणार तेव्हा इथे सेम असंच येणार. आता आपण त्याला काहीच कॉन्फिगर केलेलं नाही त्याच्यामुळं तो एम्प्टी जॉब आहे, इथे येणार. इथं जेव्हा आता ह्याच्यामध्ये काय असणार, तेव्हा जेव्हा आपण करू तेव्हा ह्याच्यामध्ये आपले गिटहब ची रिपॉझिटरी असणार, URL असणार, आपले ट्रिगर असणार की आपल्याला हा जेनकिन्सचा जॉब, जे मी मागाशी बोललो की ही जेनकिन्सची पाईपलाईन किंवा हा जेनकिन्सचा जॉब कसा बिल्ड करायचा, कसा ऑटोमेट करायचा आहे, की जेनकिन्सने तिकडनं डेव्हलपरचा कमिट पण उचलला पाहिजे, तो मॅवेन मध्ये बिल्ड पण केला पाहिजे आणि ती कॉन्टिन्युअस इंटिग्रेशन सायकल पण झाली पाहिजे. तर हे जेनकिन्सने केलं पाहिजे. तर ते सगळं करण्यासाठी आपल्याला जॉब क्रिएट करायला लागतो आणि ते सगळं कॉन्फिगरेशन जॉब मध्ये द्यावं लागतं. कुठले ट्रिगर झाले किंवा कुठले ऍडिशनल अलर्ट झाले किंवा काय, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला जेनकिन्सच्या जॉब मध्ये द्याव्या लागतात. आणि मग त्याच्यानंतर इथं बिल्ड नाव, इथं हे बिल्ड नाव जेव्हा आपण करतो तेव्हा आपली पाईपलाईन ऍक्च्युअल बिल्ड होती. तेव्हा ती ऑटोमेशन वाली जी प्रोसेस आहे ती ऍक्च्युअल मध्ये चालू होती. आता हे एरर देणार कारण आपला जॉबच एम्प्टी आहे, त्याच्यामुळं हे इथं दिसू शकतं एरर, नो फ्लो डेफिनेशन कॅनॉट रन, फेलियर. आता आपल्या जॉब मध्ये काय आहेच नाही त्याच्यामुळे त्यांनी तो एरर दिला. नाहीतर मग इथं येतात. आपण आता समजा मी परत दुसऱ्यांदा केलं, तिसऱ्यांदा केलं, तर इथे नंबर ऑफ बिल्ड्स येतात. हे नंबर ऑफ बिल्ड आहेत हे सगळे, तोच एरर असणार. इथं सगळं आपला आउटपुट असतो, कन्सोल आउटपुट असतो, हे सगळे लॉग्स असतात की आपण म्हणजे आपले जेनकिन्स टूल हा काय काय करतोय आणि ते सक्सेस झाले का फेलियर झाले त्याचे एक डिटेल इन्फॉर्मेशन हे कन्सोल आउटपुट मध्ये भेटतं आपल्याला. की गिट इंटिग्रेशन सक्सेसफुल झाले, मग गिट प्रोजेक्ट बिल्ड झालेला आहे, मग मॅवेन प्रोजेक्ट बिल्ड झालेला आहे, जार फाईल तयार झालेली आहे. मग शेवटी हे असं इथं खाली कुठेतरी येईल की फिनिश्ड आणि सक्सेस येईल इथं. जेव्हा आपण करू नेक्स्ट सेशनला, जेव्हा आपण प्रोजेक्ट बिल्ड करू तेव्हा. आणि हे सगळे हे जे नंबर ऑफ, आता समजा जर तुमची समजा रिअल टाइम समजा तसे 7-8 बिल्ड झाले, 10-12 बिल्ड झाले आणि आता 12व्या बिल्ड नंतर तुम्ही त्याच्यामध्ये काहीतरी चेंजेस करायचं ठरवलं आणि केले परत, आणि आता त्याच्यानंतर बिल्ड सक्सेस नाही होते, हे असा एरर येतोय. हे जर सक्सेस झालं असतं ना तर इथं टिक आलं असतं, ग्रीन मध्ये टिक आली असती इथं. आता समजा तुम्ही 12 बिल्ड झाले तुमचे, त्याच्यानंतर तुम्ही काहीतरी म्हणजे ते 12 नुसते असेच नाही झाले, तुम्ही काहीतरी चेंजेस करून मग इथं बिल्ड करत होते, ते चेंजेस सगळे सक्सेसफुली होत होते, सगळे बिल्ड सक्सेसफुली होत होते.
समजा 12व्या बिल्ड नंतर तुम्ही काहीतरी चेंजेस करायचे म्हणले तुमच्या कोड मध्ये किंवा कॉन्फिगरेशन मध्ये चेंज करायचे म्हणले आणि त्यानंतर 13वा 14वा बिल्ड हे सगळे फेल होत गेले, हे असे फेल होत गेले. इथं आपल्याकडे हिस्ट्री आहे, ही सगळी बिल्डची हिस्ट्री आहे. तुम्हाला जरी वाटलं की अरे नको हे मी चुकले, ह्याच्याऐवजी मग इथे येतो तुमचा लास्ट सक्सेसफुल बिल्ड येतो. लास्ट सक्सेसफुल बिल्ड, लास्ट अनसक्सेसफुल बिल्ड, लास्ट फेल्ड बिल्ड, लास्ट बिल्ड, ह्या सगळ्या गोष्टी इथे येतात. जरी तुम्हाला वाटलं की बाबा माझा 16वा बिल्ड चुकतोय, त्याच्याऐवजी माझा लास्ट बिल्ड जो सक्सेसफुल होता त्याच्यावरच आपण प्रोजेक्ट रन करू आणि तोच घेऊ, हे बाकीचे चेंजेस नको. मग तुम्ही परत तुमच्या लास्ट कम्प्लिटेड बिल्ड किंवा लास्ट सक्सेसफुल बिल्डला जाऊ शकता. आता आपल्या इथं काहीच येणार नाही कारण आपला जॉबच एम्प्टी, त्याच्यामुळे इथं आपण प्लगइन इन्स्टॉल करू शकतो. इथं ग्लोबल टूल कॉन्फिगरेशन मध्ये आपल्याला जर कुठले इथं इनबिल्ड जर टूल्स फक्त ऍड करायचे असतील आपल्या प्रोजेक्टसाठी तर गिट तर डिफॉल्ट आहे, त्यांनी केलेलंच आहे. प्लगइन पण आपण इन्स्टॉल त्यांनी गिटचं केलं होतं. मॅवेन पाहिजे तर मॅवेन, अशा गोष्टी आपण ऍड करू शकतो. या आपण इथेही ऍड करू शकतो, ह्या आपण आपल्या सर्व्हरवरही इन्स्टॉल करू शकतो. आपण मोस्टली ट्राय करणार आहोत की सर्व्हरवर इन्स्टॉल करणं. मग कॉन्फिगर सिस्टीम असतं, या कॉन्फिगर सिस्टीम मध्ये जर तुम्ही बाकीच्या टूल्सचं जर कॉन्फिगरेशन जेनकिन्स मध्ये द्यायचं असेल तर ते आपण करू शकतो. इथं URL असतो जेनकिन्सचा, हा ऑटोमॅटिकली असतो, हा आपल्याला काय चेंज करायची किंवा काय काहीची गरज नाहीये. हा इथं जरी तुम्ही नंतर आता हा इन्स्टन्स स्टॉप जरी केला, आणि हा परत स्टार्ट केला तर हा आयपी बदलला. हा जो पब्लिक आयपी, हा जो IPv4 आहे, हा आयपी बदलणार. आपल्याला फक्त नंतर हा आयपी घ्यायचा आहे आणि नंतर रन करायचं ATT पोर्ट वरती, बस. इथं हे पण बाय डिफॉल्टच चेंज होणार. जर समजा आपल्याला नंतर अलर्ट सेट करायचा आहे, ईमेल नोटिफिकेशन, तर इथं आपण ते कॉन्फिगर करू शकतो. सोनार स्कॅनर ऍड करू शकतो, बऱ्याचशा गोष्टी आहेत. जसे जसे प्लगइन ऍड करू जसे आपले पुढचे टास्क असतील ना तेव्हा पण या गोष्टी कव्हर करणार आहोत. इथं बिल्ड हिस्ट्री असते, आपला फर्स्ट जॉब, सेकंड जॉब जे फेल गेले, ब्रोकन सिन्स दिस बिल्ड, ब्रोकन फॉर अ लॉंग टाइम, तो वेळ असतो, कधी झालं, एवढा वेळ झाला. आपला नॉर्मल व्ह्यू, इथं जेवढे जॉब असतील ते सगळे इथं लिस्ट होणार. जर समजा तुम्ही मॅवेनचा प्लगइन, जर समजा ह्याच्यातला एखाद दुसरा जॉब मॅवेनचा असेल असा वाला एक्झाम्पल समजा मॅवेन, ओके, इथं ते सोर्स कोड मॅनेजमेंट विचारेल, गिट सिलेक्ट करायचं, इथं रिपॉझिटरी URL द्यायचा आणि जेव्हा आपण रिपॉझिटरी URL देऊ तेव्हा इथं ते क्रेडेन्शियल विचारेल. समजा सॉरी हा द्यायचा बरं का, सॉरी हा द्यायचा, हा रिपॉझिटरी URL विचारलं तर हे द्यायचं HTTPS. आपण ऍड नाही केले बरोबर, इथून पण ऍड करू शकतो. इथे युजर नेम पासवर्ड ठेवायचं, इथं युजर नेम गिटचा, इथं युजर नेम सॉरी पासवर्ड पण गिटचाच, ID गिट रेपो असं काहीतरी जर दिलं आणि ऍड करायचं, इथे येतं. मग आता हे वन टाइम आहे, हे पण वन टाइम आहे. इथून पुढे तुम्ही तुमची रिपॉझिटरी जरी चेंज झाली तरी क्रेडेन्शियल चेंज होणार नाही, कारण गिटहबचं अकाउंट एकच आहे ना, हे गिटहबचं अकाउंट एकच असणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही रिपॉझिटरी जरी आपली चेंज झाली तरी हे क्रेडेन्शियल चेंज नाही होणार, हे सेमच राहणार. इथं फक्त आपल्याला नेक्स्ट टाइम पासून सिलेक्ट करायचंय. आता ही रिपॉझिटरीच्या ऐवजी समजा मी ही जरी घेतली, समजा ही मॅवेन जेनकिन्स किंवा हीच होती का, हीच होती, ही अशी कुठली तरी घेतली, तरी क्रेडेन्शियल सेम राहणार. मग हे बाकीचे ट्रिगर, बिल्ड व्हेनेवर स्नॅपशॉट, डिपेंडन्सीज, बिल्ड, डिलीट वर्कस्पेस, जर आपले बिल्ड झाले तर वर्कस्पेस डिलीट करायचे असेल तर तशी सेटिंग आपण करू शकतो. जेनकिन्स नीड टू नो
वेर युअर मॅवेन इज इन्स्टॉल्ड. मग हे आपल्याला मागाशी जे सांगितलं मी टूल कॉन्फिगरेशन इथं करायचं असतं. आता हे आपण इथं पण आता आपण आपल्या या सर्व्हरवरती या लिनक्सच्या मशीनवरती पण केलेलं नाहीये, त्याच्यामुळे ते विचारणारच. मग पॉम एक्सएमएलचा पाथ समजा असं सेव्ह केलं आपण. समजा हा एक हे आपण काहीच केलं नाही बरं का, फक्त मला एक एक्झाम्पल सांगितलं की मॅवेन ते प्रोजेक्टचा आपण पण तो जॉब आपण कॉन्फिगर केलेला नाहीये. मी हे दाखवते तुम्हाला की आता इथं बघा, इथं दुसरा जॉब ऍड झालेला आहे एक्झाम्पल. आता हा कोणता आहे? मॅवेन आहे. आता ह्या सगळ्या गोष्टी का पॉसिबल झाल्या, म्हणजे आपण मॅवेनचा जॉब तरी कसं करू शकलो, कारण मॅवेनचं प्लगइन इन्स्टॉल केलं. आता जर मी ते मॅवेनचं प्लगइन जर अनइन्स्टॉल केलं ना, तर हा जॉब इथनं गायब होईल. इथे फक्त फर्स्ट जॉब राहील, हा राहणारच नाही, कारण मॅवेनचं प्लगइनच आपण अनइन्स्टॉल करतोय. त्याच्यामुळे प्लगइन हे सगळे नीट जे गरजेचे आहेत ते सगळे नीट इन्स्टॉल झालेच पाहिजे. समजा आपण समजा हे बंद केलं, आपण इथून जर आता रिस्टार्ट केलं, समजा sudo systemctl रिस्टार्ट जेनकिन्स. आता जेनकिन्स आपलं जेनकिन्स सर्व्हर रिस्टार्ट होईल. स्टेटस बघू आपण एकदा. sudo systemctl स्टेटस जेनकिन्स. ओके, बघा गेला. तो एक्झाम्पलचा जो जॉब होता तो मॅवेन बिल्ड जॉब होता ना, आपण सिलेक्ट करताना मॅवेनचा केला होता, झाला तो काय, कारण मॅवेनचा प्लगइनच आपण अनइन्स्टॉल केलेला आहे. आता जेव्हा आपण परत केव्हा मॅवेनचा प्लगइन आपण जेव्हा परत इन्स्टॉल करू तेव्हाच ते इथे रिफ्लेक्ट होणार, नाहीतर रिफ्लेक्ट होणार नाही. त्याच्यामुळं हे मॅवेनचंच नाही, हे प्रत्येक त्या टूल्सचं आहे. जर समजा आपल्याला एक्झाम्पल डॉकरचं, जर डॉकरचा आता प्रोजेक्ट करतोय आपण, डॉकर रन करतोय, आपला डॉकर इमेज तयार करतोय आपल्या जेनकिन्स मध्ये त्या पाईपलाईन मध्ये, आणि जर आपलं डॉकरचा प्लगइनच इन्स्टॉल नसेल जेनकिन्स मध्ये तर तो प्रोजेक्ट रन होणार नाही. त्याच्यामुळे प्लगइन इम्पॉर्टंट आहे, सगळे इन्स्टॉल पाहिजे, म्हणजे प्लगइन केलेलं पाहिजे सगळ्या टूल्स मध्ये. प्लगइन आणि क्रेडेन्शियल्स हे इम्पॉर्टंट आहे. क्रेडेन्शियल्स पण बरोबर करेक्टच दिले पाहिजे आपण, आणि प्लगइन ह्या दोन गोष्टी जेनकिन्स मध्ये दिल्या तर आपण इझिली कुठल्याही टूल्स सोबत जो पाहिजे त्याचं प्लगइन इन्स्टॉल केलं की त्यासोबत आपण इंटिग्रेट करू शकतो आणि आपली पाईपलाईन पूर्ण बिल्ड करू शकतो. आता इथे पण लास्ट सक्सेस तर आपलं झालंच नाही, त्याच्यामुळे ते NS देणार. इथं आपलं जॉबचं नेम असणार, इथं थोडक्यात एक डिस्क्रिप्शन असणार. ही आपली स्टेबिलिटी काय की ऑल रिसेंट बिल्ड्स फेल्ड. आता इथं वेगवेगळे आयकॉन आहेत, ते बघा आपण जसं बघितलं सनचा, क्लाउडचा, असे बरेच असतात. ते आपली हेल्थ सांगतात आपल्या जॉबची कशी आहे. मग लास्ट फेल्युअर कधी झाला, 8 मिनिट अगो, 8 मिनिट 14 सेकंड अगो लास्ट ड्युरेशन, ह्या सगळ्या गोष्टी ते सांगते जेनकिन्स मध्ये. त्याच्यामुळं ह्या टूलच्या मदतीने आपण आपली पूर्ण CI/CD पाईपलाईन बिल्ड करू शकतो, ती मॉनिटर करू शकतो, ती मेंटेन करू शकतो. कुठं जरी काही चेंजेस आढळले, कुठं एरर्स आले, कुठं काही चुकलं, कुठं फ्लो तुटला, तेही आपण वेळोवेळी लगेच ट्रॅक करू शकतो युजिंग जेनकिन्स. त्याच्यामुळे हा मोस्ट इम्पॉर्टंट टूल आहे आपल्या डेव्हऑप्स साठी. आता आपण आपल्या नेक्स्ट सेशन मध्ये काय करणार, नेक्स्ट सेशन मध्ये आपण फ्री स्टाईल जॉब करून पाहणार की आता एक्झाम्पल गिटहब मध्ये जसं आपण गिटहब इथे हे माय ऍप नावाची डायरेक्टरी, याच्यामध्ये हा जो प्रोग्राम app.java हा पण घेणार फॉर एक्झाम्पल. आता हे गरजेचं नाही की हे app.java किंवा हे फॉर एक्झाम्पल आहे, हा प्रोजेक्ट जावाचा प्रोजेक्ट आहे. आता इथं हॅलो वर्ल्ड नसलं, इथं दुसरा कुठला कसलाही प्रोग्राम असू दे,
हॅलो वर्ल्डचा नसला, इथं जर समजा कुठला इनहेरिटन्सचा असला, इथं पॉलिमॉर्फिझमचा असला, इथं कुठल्या पॅकेजेसचा असला, इथं लिंक लिस्टचा असला, कसलाही असू दे, असं नाही की हा हॅलो वर्ल्ड आहे म्हणून त्याचा काही इम्पॅक्ट म्हणून ते इझिली जेनकिन्स मध्ये होते. ह्या कोडचा आणि आपला काही संबंध नाही. या कोडचा आणि डेव्हलपरचा संबंध आहे. ह्याच्याऐवजी दुसरा कुठला जावाचा प्रोजेक्ट असला तोही अशाच पद्धतीने रन होणार. फक्त हा एक आपल्या अंडरस्टँडिंग प्रोजेक्ट, हा आपल्या अंडरस्टँडिंग साठी एक सिम्पल कोड आहे. ह्याच्याऐवजी दुसरा कुठला जावाचा बॅकएंडचा असला, कुठला सवलेटचा असला, कुठलाही असू दे, तरी तो रन होणार ह्याच पद्धतीने आणि हीच अशी प्रोसेस असणार. जेनकिन इन्स्टॉल आणि त्याच्यानंतर जॉब क्रिएट करणं. जॉब ते आपल्यावरती आहे. फ्रीस्टाईल आता तुम्हाला दाखवतो. न्यू आयटम मध्ये मॅवेन पण गेलं बघा. इथं जे फ्रीस्टाईल नंतर मॅवेन होतं तेही गेलं, कारण आपण प्लगइनच काढलाय मॅवेनचा. आता जर फ्रीस्टाईल असेल तर फ्रीस्टाईल, पाईपलाईन असेल तर पाईपलाईन, तो सिलेक्ट करून पुढे सरकायचं. त्याचं कॉन्फिगरेशन द्यायचे, ह्याची URL द्यायची, क्रेडेन्शियल्स ऍड करायचे, अप्लाय करायचं आणि सिम्पली इकडं बिल्ड करायचं. आपला प्रोजेक्ट जेनकिन्स मध्ये बिल्ड होतो. बस. आता तुम्हाला काही डाऊट आहे का जेनकिन्स बद्दल, किंवा हे इन्स्टॉलेशन, किंवा हे आपल्या बाकीच्या टूल सोबत इंटिग्रेशन किंवा काय? नाही, हा म्हणजे मला डाऊट नव्हता. म्हणजे एक क्वेश्चन होतं की हे जे सगळं मॉनिटर होतं जेनकिन्स मध्ये, ठीक आहे, शिफ्ट एका प्रोजेक्टमध्ये मोर दॅन 5 म्हणजे किती पण असू शकतात मेंबर. तर सपोज तुमची शिफ्ट वगैरे संपली आणि ते जे जसं तुम्ही सांगितलं की जेनकिन्स मध्ये सक्सेस नाही झाला कोड, ठीक आहे, तो फेल झाला, तर जो नेक्स्ट पर्सन आहे किंवा सपोज मी आहे शिफ्ट मध्ये, तर मला कसं समजणं की त्याच्यावर ऍक्शन एक्झॅक्ट काय घ्यायची आहे? GitHub मध्ये कळेल ना ते. नाही, जरुरी नाही ना GitHubच असेल. वेगवेगळे ऍप्लिकेशन आहेत ना, लाईक GitHub आणि दुसरा पण जसं सांगितलं त्यांनी तो. आपण जे काही ऑपरेशन करतो ते सगळे GitHub वर सेव्ह होणार, जे आता काही वर्क करतो ते, right? जे पहिली गोष्ट म्हणजे इथे जसं मी तुम्हाला दाखवलं की इथं तुमच्या प्रत्येक तुम्हाला आपण जेव्हा टास्क जेव्हा प्रोजेक्ट बिल्ड करू ना आणि जेव्हा कमिट करू, तेव्हा जेव्हा हा आपला जो बिल्ड हा सक्सेस होईल ना, तेव्हा इथं दिसेल आपल्याला की जो कमिट पण आपला गेटचा जो कमिट आहे ना, तोही इथं दिसेल. अरे हा, तो गिटचा कमिटी इथं दिसेल की कुठल्या चेंजेसमुळे चुकले, तुमचा लास्ट सक्सेसफुल बिल्ड काय होता आणि लास्ट अनसक्सेसफुल बिल्ड काय होता, मग ते चेंजेस पण आपल्याला इथं कळतील. आणि अजून एक क्वेश्चन होता, जसं की तुम्ही बोलला की GitHub मध्ये आपण डिरेक्टली चेंजेस करू नाही शकत, त्यासाठी आपल्याला आधी डेस्कटॉपवर घ्यायला लागेल क्लोन सेशन आणि मगच त्याच्यामध्ये चेंजेस करायला लागतील. तर मग ऑल द टाइम जेव्हा पण आपण त्याच्यावर काम करू तेव्हा ते क्लोन सेशन आपल्याला डेस्कटॉपवर घेऊनच चेंजेस करायला लागतील का? नाही, दाखवतो तुम्हाला, तुमच्या समोर क्लोन करून दाखवतो. ही रिपो आहे समजा, नाही, वन टाइम ऍक्टिव्हिटी आहे. ओके. एक मिनिट दाखवतो. ही पहिले माझ्या इथं आहे का बघू दे. आहे, मी डिलीट करतो पहिले. बघा, ही डेमो आहे माझ्या अगोदर. ही दुसरी वाटते. मी आता तुमच्या समोर ही क्लोन करतो. तर क्लोन करायला आपल्याला हा URL घ्यायचा, जिथे कुठं क्लोन करायची मला समजा आता डेस्कटॉप वरती करायचे, राईट क्लिक. आता हे गिट बॅश वगैरे हे मी इन्स्टॉल केलेले पहिलं, त्याच्यामुळे किंवा आपण डायरेक्ट इथून पण करू शकतो आपल्या सर्व्हरवरनं. काय म्हणजे तेव्हा ते सर्व्हर वरती होईल, तेव्हा ती क्लोन सर्व्हर वरती होईल. आता इथे मी तुम्हाला दाखवतो गिट बॅश. आता कमांड काय आहे, क्लोन करण्यासाठी गिट क्लोन, आणि जो आपण URL इथून जो कॉपी केलाय ना तो पेस्ट करायचा आणि एंटर. ते काय म्हणते, डेस्कटॉप डेस्टिनेशन पार्ट डेमो रिपोजिटरी ऑलरेडी एक्सिस्ट, नॉट एन एम्प्टी डायरेक्टरी. ओके, ऑलरेडी डेस्कटॉपवर आहे. हा, तेच. झाली क्लोन. ओके, आली का इथे डेमो रिपो इथे वरती. आता ही आली आपल्या लोकलला. बंदच करतो. आता ही आली आपल्या लोकलला.
आता इथं दिसते माय ऍप डायरेक्टरी आणि रीडमी फाईल सेम इथे आहे बरोबर. हा आता माय ऍप मध्ये हा सोर्स फोल्डर आहे, ह्याच्यामध्ये हा जावाचा प्रोग्राम आहे. आता इथे बघा या ऍप डॉट जावा मध्ये मेसेज काय प्रिंट करतोय, हॅलो वर्ल्ड बरोबर. मी आता तो चेंज करतो, हॅलो वर्ल्डच्या ऐवजी हॅलो इंजिनियर टाकतो, सेव्ह करतो. ही सेव्ह केली बरं का. इथे रिफ्लेक्ट होणार नाही, तर मी आता रिफ्रेश करून दाखवतो. इथे अजून पण हॅलो वर्ल्डच इथे रिफ्लेक्ट होणार नाही. आता इथे रिफ्लेक्ट कधी होणार, गिट बाय शेअर करायचं आपल्या त्या याच्यावरती. ही जी आपली आहे ना ही लोकल रिपॉझिटरी आणि ही जी आहे गिटहबला ही आहे सेंट्रल रिपॉझिटरी. आपण चेंजेस फक्त लोकलला करू शकतो. आता आपण तिथून गिट बाय शेअर चालू केलं बरोबर. कुठून परत दाखवतो, इथून या डेमो रिपोवरून आपण गिट बाय शेअर चालू केलं बरोबर. आता त्यांनी बरोबर घेतलं की ब्रांच मेन आहे. आपण इथं पण चेक करू शकतो की आपली ब्रांच मेन आहे. आता आता आपल्याला करायचे गेट ऍड स्पेस डॉट. आता हे काय झालं, आपला जो कोड आहे आता जो आपला चेंजेस आहे ते ऍड झाले पण अजून कमिट नाही झाले. कमिट करायचं आपण गिट कमिट -m म्हणजे आपल्याला मेसेज द्यायचा जो मी मागाशी बोललो, जे मी काही दिलं तर ए इथं थांबायचं. पहिलं दाखवतो तुम्हाला कमिट्स. इथे 9 कमिट्स आहेत. 9 कमिट्स मॅविन बिल्ड हा मेसेज आहे बरं का. मॅविन बिल्ड क्रिएटेड जावा फाईल बिल्ड मॅविन. आता मी इथे काय देतो, चेंजेस वर्ल्ड टू इंजिनियर. हे फक्त आपल्याला कळण्यासाठी, बाकी काय नाही. 1 फाईल चेंज 1 इन्सर्शन. अजून मी इथे रिफ्लेक्ट होणार नाही बरं का. आता जेव्हा आपण गिट पुश करू तेव्हा आपला कोड आपल्या लोकल रिपॉझिटरी वरून सेंट्रल रिपॉझिटरीला पुश होणार. इनव्हॅलिड युजर नेम और पासवर्ड. ऑथेंटिकेशन सक्सेडेड. आता आपण चेक करू. आता इथे माझं लेटेस्ट कमिट आलं बघा, 1 मिनिट अगो चेंजेस वर्ल्ड टू इंजिनियर. हा मेसेज दिलता ना आपण. आता हे तुम्हाला कळणार आहे की मी काय चेंजेस केलेत. तिथे त्या कमिट वरती जरी क्लिक केलं तर इथे कळेल कुणी केलेत. आकाश पडवळ कमिटेड 1 मिनिट अगो शोईंग 1 फाईल चेंज. काय चेंज केलेत तेही इथे दाखवतंय. हे पहिलं वर्ल्ड होतं त्याच्याऐवजी इंजिनियर झालंय. ही लाईन चेंज झाली आणि त्या लाईन मध्ये पण हा वर्ड चेंज झालाय. सो एवढं आपण ट्रॅक करू शकतो. अच्छा. आता जेव्हा आपण पुश केलं तेव्हाच इथं रिफ्लेक्ट झालं. पण आता नेक्स्ट टाइम पासून तुम्हाला परत क्लोन करायचं. क्लोन म्हणजे काय की ही रिपॉझिटरी आहे तशी आपल्या ह्याला घेणं. ती घेतली ना तुम्ही. हो, मग नेक्स्ट टाइम गरज नाही ना. हा नेक्स्ट टाइम तुम्हाला जे काय काम करायचं ते इथंच करायचंय आणि ऍड कमिट पुश करत राहायचं. जर याच्यातला कुठला कोड जर फक्त जर कुठले चेंजेस जर करायचे